नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामधला जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, या ठिकाणी भंडारदरा हे धरण विल्सन बंधारा या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4 पहा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान आंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 5 पहा, सज्जनगड हा महाराष्ट्रामधला महत्त्वाचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सज्जनगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पोर्तुगाल या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा, पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, लिस्बन या ठिकाणी पोर्तुगाल या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, जपान या देशाचं चलन खालीलपैकी कोणत्या? बघा, जपान या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, एन या ठिकाणी जपान या देशाचं चलन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कार्ल मार्क्स यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मंत्रिमंडळ बघा आपल्या कामकाजाबद्दल हे लोकसभेला जबाबदार असते। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, अंदमान आणि निकोबार बघा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय? अंदमान आणि निकोबार संघराज्य प्रदेश आहे, यांच्यासाठी खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 पहा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? बघा, कलम 17 नुसार या ठिकाणी बघा अस्पृश्यतेची प्रथा या ठिकाणी नष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, राज्यसभा हे संसदेचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? बघा, राज्यसभा हे संसदेचं कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? बघा, राज्यसभा हे संसदेचे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह या प्रकारचं ते सभागृह आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती? बघा, 101वी ही घटना दुरुस्ती कोणत्या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे? बघा, वस्तू व सेवा कर म्हणजेच 101वी ही घटना दुरुस्ती GST बघा यांच्या संबंधीच्या या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारतामध्ये विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी बघा, भारतामध्ये बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ असे म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन असे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारताचा शेक्सपियर असे खालीलपैकी कोणास भारताचा शेक्सपियर असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, महाकवी कालिदास यांना भारताचे शेक्सपियर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? बघा, सी राजगोपालचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील. शेरवली हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 2 स्वरादी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, तो नेहमी आजारी असतो वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. तो नेहमी आजारी असतो वाक्य आहे. वाक्याचा काळ पुढीलपैकी कोणता असेल? बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. या ठिकाणी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा, शब्दाच्या बघा विकारी आणि अविकारी शब्दाच्या 2 जाती असतात. अविकारी या ठिकाणी आपल्याला शब्द ओळखायचा आहे. क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 25 पहा, लवकर या शब्दाची जात आपल्याला सांगायची. लवकर बघा, या ठिकाणी शब्द आहे. शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा, क्रियाविशेषण या ठिकाणी लवकर या शब्दाची जात राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चा ची छे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? चा ची छे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला बघा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आहे. त्यांना उभयनवी अव्यय असे या ठिकाणी म्हटले जाते. राजा प्रधानाला बोलावतो वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. राजा प्रधानाला बोलावतो वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 21 डिसेंबर सन 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला? बघा, जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता. प्रश्न क्रमांक पुढे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? बघा, गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता देश आहे? बघा, चहाच्या उत्पादनामध्ये चीन हा देश बघा या ठिकाणी बघा जगामध्ये अग्रेसर असलेला तो देश आहे. बघा, साखरेचे कोठार खालीलपैकी कोणत्या देशाला साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा, क्युबा या देशाला साखरेचे कोठार असे म्हटले जाते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राफेल बघा, भारताने राफेल विमानासाठी खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर या ठिकाणी करार केला होता? बघा, राफेल विमान खरेदीसाठी कोणत्या देशाबरोबर करार हा केला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. फ्रान्स या देशाबरोबर या ठिकाणी करार हा केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील आल्प्स या पर्वतरांगा युरोप या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा म्यानमार या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो रंगून हे शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे? बघा कलम 356 हे राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? बघा 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी कोणत्या मार्गावर धावते? बघा पुणे ते मुंबई या महामार्गावर बघा या ठिकाणी बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते. बघा मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा मानगंगा ही नदी बघा भीमा नदीची उपनदी आहे. बघा प्रश्न क्रमांक 40 पहा रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रणथंबोर बघा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. बघा राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. महाड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा महाड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाड हे बघा सावित्री नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सोमनाथ हे मंदिर बघा गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील प्रीती संगम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा सण आहे? ओणम हा सण कोणत्या राज्यासंबंधीचा सण आहे? ओणम बघा या ठिकाणी केरळ या राज्यासंबंधी तो सण आहे. बघा कथक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यासंबंधी? कथक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यासंबंधीचं नृत्य आहे? बघा कथक हे बघा उत्तर प्रदेश या राज्यासंबंधी शास्त्रीय नृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तिहार जेल बघा दिल्ली या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काकरापारा हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी बघा काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काकरापारा गुजरात या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावेरी हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कावेरी हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तामिळनाडू या राज्यामध्ये कावेरी हा त्रिभुज प्रदेश आहे. भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? बघा भारतामध्ये बघा अप्रत्यक्ष लोकशाही या प्रकारची लोकशाही आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती पदाकरिता किमान वय खालीलपैकी किती असावे लागते? बघा राष्ट्रपती या पदासाठी किमान वय खालीलपैकी किती असावे लागते? बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर बघा किमान वय 35 वय या ठिकाणी मर्यादा आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोटा हा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोटा बघा तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.